जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर स्क्रीनवर बघितल्याप्रमाणे तुम्हाला इथं बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इमेज आहेत ते एका क्लिकमध्ये करून मिळतील. हे जिबली आर्ट ट्रेंडिंग, इंस्टाग्राम ट्रेंडिंग तुम्हाला हे फक्त एकाच क्लिकमध्ये मिळतील. हे कोणत्याही ChatGPT आपण केलेलं नाही, हे फक्त एका ॲप्लिकेशनवर केलेलं आहे. तर त्या ॲप्लिकेशनची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरून मिळून जाईल. तर ॲप्लिकेशन ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे कोणतेही अनलिमिटेड जे आपले जिबली आर्ट्स आहेत ते तुम्हाला इथं क्रिएट करायला मिळतील. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ते ॲप्लिकेशन काय करायचं आहे, ओपन करून घ्यायचं आहे. तर त्या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लस आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेलं आहे. तर अशा प्रकारे ते ॲप्लिकेशन ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, तर आपल्याला अशा प्रकारे खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर थोडा वेळ वाट बघायची. इथं जे टेम्पलेट आहेत ते इथं तुम्हाला लोड होताना दिसून येतील. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, इथं बघू शकता तुम्ही अनलिमिटेड म्हणजे कोणत्याही लुकमध्ये तुम्ही इथं तुमचा जो इमेज आहे तो इथं कन्वर्ट करू शकता ॲनिमेमध्ये किंवा कोणत्याही ट्रॅव्हल बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला इथं फीचर्स दिलेले आहेत. तर या फीचर्समधील आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, इथं यायचं आहे आपल्याला ॲनिमेमध्ये आल्यानंतर ॲनिमे मी हा जो सेकंड नंबरचा ऑप्शन आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, तुम्ही इथं बघू शकताय तिथे तुम्हाला ऑप्शन आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तुमचा ऑप्शन इथं म्हणजे तुमचे जे इमेज क्रिएट करणार आहे ते तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. आणि जो इमेज तुम्हाला इथं क्रिएट करायचा आहे तो इमेज सिम्पली इथं आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आता सिलेक्ट केल्यानंतर तो तुम्हाला इथं साईज विचारणार आहे. तर साईज सिम्पली बघू शकता 4.5 किंवा 9.16 तुमच्या हिशोबाने तुम्ही कितीही ठेवू शकता. आणि साईज ठेवल्यानंतर सिम्पली जनरेटिव्ह ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जनरेटिव्ह ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ तुमचा इथं लागणार आहे. ते तुमचं जे AI ड्रॉइंग आहे ते मग तुमचं जे डिटेल्स आहेत ते इथं रीड करत असतं. त्यासाठी इथं तुम्हाला थोडासा वेळ लागणार आहे. तर बघू शकता थोड्याच वेळात आपलं जो इमेज आहे तो इथं कंप्लीट होणार आहे. तर फक्त इथं थोड्या वेळेत आपल्याला थांबायला लागणार आहे. बघू शकता अशा प्रकारे इथं आपलं पूर्ण होत आलेलं आहे. झाल्यानंतर आपला जो इमेज आहे तो इथं जिबली आर्ट्समध्ये कन्वर्ट होऊन येणार आहे. तर बघू शकता लाईन पूर्ण झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस येणार आहे. आणि त्यानंतर या चारही ऑप्शनमध्ये कोणताही ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही इथं इमेज आहे तो क्रिएट करू शकता. तर आपण अशा प्रकारे तो नंबरवर सिलेक्ट करून सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. तर जशा प्रकारे हा इमेज आपण क्रिएट केला तशाच प्रकारे बघू शकता इथं बरेच ऑप्शन आहेत. बघू शकता ॲनिमे अशा प्रकारचे बरेच ऑप्शन आहेत. तर तुम्ही इथं कोणताही हे जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करून इथं क्रिएट करू शकता. आता इथं आपण 90s ॲनिमे हा इफेक्ट अप्लाय करून म्हणजे सिलेक्ट करून आपण एक इमेज ट्राय करूया. त्यासाठी 4.5 रेशो सिलेक्ट करून जनरेटिव्ह ऑप्शनवर क्लिक करायचं आणि थोडा वेळ वाट बघून अशा प्रकारे तुमचा जो मास्टरपीस आहे किंवा तो इमेज आहे तो इथं क्रिएट होणार आहे. त्यासाठी इथं आपल्याला फक्त थोडा वेळ द्यायला लागेल. तर बघू शकता अशा प्रकारे तो इमेज आपला इथं क्रिएट झालेला आहे. तर बघू शकता या चारही लाईनमध्ये आपण क्रिएट करू शकतो आणि सेव्ह करू शकतो. सेव्ह केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट गॅलरीमध्ये सेव्ह होणार आहे. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही कोणताही इमेज इथं रिप्लेस करून AIमध्ये तुम्ही क्रिएट करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.